अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या मागणीला व्यापक पाठिंबा. उपवर्गीकरणाला विरोध म्हणजे संविधानाला विरोध. या मागणीसाठी राज्यभरात आंदोलनाची भूमिका. नमस्कार, AVP मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आज स्थानिक शेगाव विश्राम भवन या ठिकाणी पत्रकार परिषद संपन्न झाली. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या मागणीला व्यापक पाठिंबा मिळत असून या निर्णयाला विरोध करणे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानालाच विरोध करण्यासारखे आहे, असे मत मातंग समाजाचे नेते विजय अंभोरे यांनी व्यक्त केले. दरम्यान या मागणीसाठी राज्यभरात आंदोलनाची भूमिका घेतली जात असून मलकापूर, जळगाव आणि देऊळगाव राजा येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. याच पार्श्वभूमीवर 19 तारखेला शेगाव येथे राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा व नियोजन ठरविण्यात येणार असून राज्यभरातील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. अनुसूचित जातीतील सर्व घटकांनी एकत्र येऊन आपल्या हक्कासाठी लढा देण्याची गरज असल्याचे आवाहन अंभोरे यांनी यावेळी केले. बघूया सविस्तर. AVP मराठीसाठी विठ्ठल अवताळे, समीर देशमुख, शेगाव. उपवर्गीकरणाला विरोध म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला विरोध आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये जे आरक्षण आणलं गेलं ते समाजातला जो अस्पृश्य वर्ग होता, जो दलित होता, जो पीडित होता, जो शोषित होता, समाजाला नाकारलेला होता, त्याच्या उत्थानासाठीच, त्याच्या प्रगतीसाठीच हे आरक्षण बाबासाहेबांनी राज्यघटनेत लागू केलं. बाबासाहेबांना मानणारे जे लोक आहेत ते कधीही उपवर्गीकरणाचा विरोध करणार नाही. जे मागासलेले आहेत, मागे राहिलेले आहेत, ते पुढे आले पाहिजे असं सुप्रीम कोर्ट म्हणते. सुप्रीम कोर्टच्या 7 जजेसने हा निर्णय दिलेला आहे. आता राज्याने पुढाकार घ्यावा, आपली जबाबदारी पार पाडावी, आपलं कर्तव्य पूर्ण करावं आणि जे मागासलेले आहेत त्यांना पुढे आणावं. हा विरोध कशासाठी आहे हे आमच्या लक्षात येत नाही. बाबासाहेबांचे तुम्ही अनुयायी असं मानता, मग उपवर्गीकरणाला विरोध का करता? तुम्हाला आम्हाला मुख्य प्रवाहात आणू द्यायचं नाही का? आम्ही मागे राहणार. आरक्षणाची रचनाच या सर्व बाबीसाठी आणि या सर्व याच्यासाठी झाली. क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे अभ्यास आयोगाचा अहवाल आलेला आहे 2008ला. आणि बार्टी नावाची जी संस्था आहे त्या बार्टीने सुद्धा संशोधन केलेलं आहे. आणि त्या संशोधनामध्ये असं निदर्शनास आलेलं आहे की मातंग समाजाचा नोकऱ्यातला जो सहभाग आहे तो 0.45% आज 13% आरक्षणामध्ये. उपवर्गीकरणामुळे समाजाला जो काही टक्का मिळेल, आमची मागणी तर 5%ची आहे, पण समाजाला जर 5% आरक्षण, 3% आरक्षण जर मिळालं तर मला असं वाटतं की त्याचा फायदा आमच्या समाजाला आणि वंचित समूहांना, म्हणजे केवळ मातंग समाजालाच नव्हे, वंचित समूहाला सुद्धा त्याचा फायदा मिळेल. आज तुम्ही बघा, मुरुड समाज कुठे राहतो, कैकाडी कसा राहतो, घाटी कसा राहतो, काय नोकऱ्याचं प्रमाण आहे त्यांचं. उपवर्गीकरणामुळे त्यांना याच्यामध्ये त्याचा लाभ मिळेल, त्यांना पुढे येण्याचा मार्ग मिळेल. त्याला जे क्लिअर कट असं म्हटलेलं आहे की जे मागासलेले आहेत त्यांना वर आणण्यासाठी राज्य शासनाने त्यांचं कर्तव्य आणि जबाबदारी निभावली पाहिजे. स्पष्ट आहे येते. राज्य शासनाची जबाबदारी ही आहे की राज्य शासनानं आता बघितलं पाहिजे की खऱ्या अर्थाने कोण मागे राहिलेलं आहे, आरक्षणाचा लाभ कोणाला मिळालेला आहे, त्याचे सर्वे झालेले आहे. क्रांतीवीर लहुजी साळवे अभ्यास आयोगाचा एक सर्वे झालेला आहे, पार्टीने एक सर्वे केलेला आहे. त्याच्यामध्ये क्लिअर कट सांगितलेलं आहे की हा जो मातंग समाज आहे हा या शिक्षणापासून आणि नोकऱ्यापासून, सरकारी नोकऱ्यापासून अतिशय वंचित आहे. आणि विरोधी मोर्चे काढणारे जे आहेत ते विरोधी मोर्चे काढणारे असं म्हणतात की बा हे अनुसूचित जातीमध्ये फूट पडेल अशी भीती दाखवतात. वर्गीकरण फक्त आपल्या राज्यामध्ये मागतो का आपण? वर्गीकरण यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच तेलंगणाला झालेलं आहे,
तिथं कुठे वोट फोडली एससी मध्ये? कर्नाटकमध्ये झालेलं आहे, तिथं कुठे वोट फोडली एससी मध्ये? उलट वर्गीकरण झालं तर समाज आणखी जवळ येईल, असं वाटेल दुसऱ्या समाजाला की आम्हाला सुद्धा न्याय मिळत आहे आता. त्याच्यामधला हा जो काही तथाकथित लोक हे सर्व करण्याचा प्रयत्न करतात आहेत, पण आम्ही पण शांततेच्या आणि संयमाच्या भूमिकेनं पुढे जातो. तो उपवर्गीकरणाला आपला पाठिंबा आहे, काही लोकांचा विरोध आहे. सरकार या उपवर्गीकरणाच्या कामात लागलेली आहे. आपल्या म्हणण्याप्रमाणे मुख्यमंत्री पॉझिटिव्ह आहे, सरकारच करत आहे. मग आपल्याला पाठिंब्यासाठी मोर्चे काढण्याची काय आवश्यकता? म्हणजे असं वाटतंय का किंवा हे जे विरोध होत आहे त्याच्यामुळे त्या काहीतरी होत नाही? पाठिंबाचा याचा विषय नाही आहे, मोर्चाचा विषय असा आहे. 2024 सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली. तिला निश्चित कालावधी देण्यात आला. त्या कालावधीमध्ये तिनं काम पूर्ण केलं नाही. जेव्हा दिरंगाई होते, उशीर होतो, तेव्हा आवाज उठवावा लागतो आणि तो आवाज उठवण्याचा काम आम्ही करतोय.